नमस्कार, मी शेतकरी पुत्र रोहित गावडे. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 8 वाजलेत. आपल्याला प्लॉट नंबर 3ला सोडायचे पोटॅश आज. तर मी तुम्हाला सांगणार आहे पोटॅश सोडल्यावर काय फायदा होतो ते आज. तर आपला आज पोटॅश सोडून झालेलं आहे प्लॉट नंबर 3ला. तर आज प्लॉट नंबर 3मध्ये आपल्याला मच्छरचं फवारायचं आहे. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की पोटॅश वापरल्यावर केळीच्या बागेत काय फायदा होतो. तर पोटॅश वापरल्यावर आपण केळीच्या बागेसाठी असा फायदा होतो की ती चांगली वाढ होण्यासाठी 3 महत्त्वाचे मायक्रोन्यूटन आवश्यक असतात केळीला आपल्याला सोडण्यासाठी. तर पहिला मायक्रोन्यूटन आहे नायट्रोजन, दुसरा पी म्हणजे फॉस्फरस आणि तिसरा के म्हणजे पोटॅश. पोटॅश वापरल्याने आपल्याला फळामध्ये वाढ झालेली दिसते, तसंच चकाकी, शायनिंग, वजन वाढण्यात सुद्धा पोटॅश वापरल्याने आपल्याला मदत होते. पोटॅश वापरल्याने अजून एक आपल्याला केळीच्या बागेसाठी फायदा होतो. तर केळीत जे गोडपाना वाढण्यासाठी म्हणजे शर्करा वाढवण्याचं पण पोटॅशमुळे आपल्याला फायदा होतो वापरल्यामुळं. त्यामुळं प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमुळे जे अन्न फळासाठी जे तयार केलं जातं ते पोटॅश पुरवण्याचं काम करतं. पोटॅशचे सगळे फायदे झाले तुम्हाला सांगितले एवढे. तर आता आपल्याला प्लॉट नंबर 3साठी मच्छरची फवारणी घ्यायची. तर चला करू. मच्छरसाठी आपला 3 नंबर प्लॉट फवारून झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपला असा 3 नंबर प्लॉट आहे. असे घड पडल्यात. तर आपलं फवारून झाले प्लॉट नंबर 3. तर आता आपल्याला मकवान काढायचं आहे. मकवान काढून मकाचं रान मोकळं केलंय, त्यातलं ड्रीप गोळा करायचं आहे. आता ड्रीप झालेले गोळा करून आता आपलं मकवान झालेले काढून आपलं आता